पतये। तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, श्रीकृष्ण आपल्या लातूरमध्ये किती दिवस राहिला होते? लातूरच्या राजाचं शरीर त्याच्या मुलानं आणि पत्नीनं का कापलं हे तुम्हाला माहिती आहे का? श्रीकृष्णांनी आणि अर्जुनांनी गुरु आणि शिष्याचा रूप का बरं घेतला होता हे तुम्हाला माहीत आहे का? 5000 वर्षापूर्वी लातूरचं नाव काय होतं हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहीत आहे का, पांडवांनी केलेल्या अश्वमेध यज्ञाचा घोडा लातूरपर्यंत आला होता आणि तो घोडा आपल्या लातूरमधल्या राजाने पकडला होता. हा राजाचं नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का? अश्वमेध यज्ञाचा घोडा पकडल्यानंतर युद्धही होतं. अर्जुनाने युद्धही केलं होतं, पण ते युद्ध किती दिवस चाललं होतं आणि या युद्धामध्ये काय झालं होतं हे तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार मित्रांनो, मी शिव कापसे. आज आपण ना लातूरमधील एक रामेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणची माहिती घेणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. इथला जो लातूरमध्ये तुम्हाला माहिती आहे का, 5000 वर्षांपूर्वी या लातूरमध्ये कोण राज्य करत होतं? नाही ना? तुम्ही ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला ही गोष्ट नक्कीच कळेल आणि पुन्हा मग तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगू शकाल आणि तुमचा GK पण वाढेल. मित्रांनो, अश्वमेध यज्ञ म्हणजे नेमकं काय? तर अश्वमेध यज्ञ म्हणजे एखादा राजा त्याला संपूर्ण भारतावर जेव्हा राज करायचं असतं आणि चक्रवर्ती राजा बनायचं असतं, चक्रवर्ती सम्राट बनायचं असतं, त्यावेळेस तो अश्वमेध यज्ञ करतो. या अश्वमेध यज्ञामध्ये त्याला एक पांढऱ्या रंगाचा घोडा याची आवश्यकता असते. तो विविध गुणांनी निपुण असला पाहिजे असे त्या यज्ञाचे काही नियम असतात. आणि हे जो यज्ञ आहे हा यज्ञ 1 वर्ष चालतो मित्रांनो. तर ह्या 1 वर्षाच्या यज्ञामध्ये ज्यावेळेस या यज्ञाची समाप्ती होते तेव्हा शुद्ध ब्राह्मणांना जेवण चारलं जातं. आता आपण मंदिराकडे चाललो आणि तिथली पूर्ण माहिती घ्यायची आपल्याला. आता बघू तर तिथं ते घोडा वगैरे कसा आला होता त्या यज्ञाचा, आणखीन तिथं काय माहिती आहे, तिथल्या कोणता होता ती राजा, आणखीन बरीच काही आपल्याला तिथली माहिती घ्यायची आहे. ही जर माहिती तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट पण करा तुम्हाला जे आवडतंय ते चांगलं. चला, सायकलवर चालला मित्रांनो आता. आणि सायकलवर जायची खरं सांगतो तुम्हाला मजाच वेगळी आहे. असं पायाचा व्यायाम बी होते आणि फिरणं बी होते, देवदर्शनं बी होते. तर त्याच्यामुळं सायकलवर कधी बी कुठं जायचं झालं का मी इथल्या इथं म्हणा कुठं बी म्हणा जवळ सायकलवर जाता. आणि दमानं जायचं आहे ते असं गाडीवर कसं एकदम फास्टमध्ये जाते, तर सायकलवर एकदम दमानं जातो आपण. सगळे आजूबाजूचे नजारे पण आपल्याला बघायला मिळतात, असं दमानं जाता येते. चला, आपल्या बाजूला चौकाईकडं ते आपण तेव्हा आलो होतो ना ते जैन मंदिर पण आहे. आणि याच्याच पुढं थोडं ना हो का इथं बाजूला एकदम बाजूला ना एक मस्जिद पण आहे. आता दिसेल तुम्हाला, हे बघा इथं मस्जिद पण आहे. आणि आताच पुढं गेल्यावर करबस स्वामी अप्पांचं मठ पण आहे, तिकडं आपल्याला जायचं आहे. आणि पुढंच रामेश्वर मंदिर आहे. आज रामेश्वर मंदिरमध्ये जायचं आहे. करबस स्वामी अप्पा यांच्या मठाबद्दल जर जाणून घ्यायचं असेल, तिथलं काय होता इतिहास काय आहे काय नाही, तर व्हिडिओ म्हणून कमेंट करा मित्रांनो. आपण त्याच्यावर पण लवकरच व्हिडिओ टाकूता. चला मग आता आपल्या लवकर तिथं मंदिरात जाऊता. मित्रांनो, आपण इथं आला आणि इथं सध्याला आता बघा विठ्ठल रुक्माईंच्या मूर्तींचं चालू आहे पूजन. आपण ते पण बघूता. चला, मित्रांनो आता इथली जस्ट आरती झाली आहे आणि आपल्यासोबत इथले काही मेंबर आहेत. एक छोटंसं क्यूटचं बाळ पण आहे. भैया काय नाव आहे बाळाचं? पिल्लू म्हणतात. पिल्लू. इथं सगळं असं रोज सकाळ सकाळ आरती वगैरे होते, छान वाटते की नाही? असं प्रसन्न होते. किती वर्ष झालं असं तुम्ही इथं रोज येता? 10-12 वर्ष झालं. 10-12 वर्ष झालं. तू भैया इथं कधी असं आला? आज चालू आहे पुण्यावर. असं पुण्याहून आला इकडं? म्हणजे तुझं लहानपणाचं गावचे आहेत का? अच्छा. मित्रांनो बघू शकता इथं सकाळ सकाळ आपल्यासारखे बी काय मित्र येऊ लागले म्हणून चांगलं वाटलं. कारण की बघा इथं हो का अर्धे तर सगळे वयस्कर माणसं आहेत. माझी इच्छा असं आहे की माझ्यासारखे पण इथं तरुण जवान माणसं ह्याच्यासारखे पण इथं येवं, पण इथं येतच नाहीत सकाळ सकाळ. असं प्रत्येकजण आपल्या आपल्या शेजारच्या मंदिरामध्ये जायला पाहिजे मित्रांनो. जर
जरा चांगलं बी वाटतंय, पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मेन म्हणजे तुमच्या शरीरात उत्साह येते. उत्साहाचं नाही तुमच्यापाशी. चला बघतो आता मंदिरचं. आता थोडंसं बांधकाम पण चालू आहे माझ्या पाठीमागे. इकडं तुम्ही बघू शकता, इथं कच पण आहे आणि इथं एकदम असं जुने पण घरं आहेत. हे बघा इथं तुम्ही बघू शकता. पुढून आता हे बांधकाम स्ट्रक्चर दाखवतो मी तुम्हाला. हे बी बघा किती मस्त आहे. आता नवीन नवीन बांधकाम आहे पण नंबर 1 बांधायले तिथं पण किती मस्त बांधायलेत आहे का. आता इथून असंच आपल्याला मध्ये जायचं आहे. इथं बॅनरच्या ह्याच्यामध्ये पण हे करून हो का असं लावले तर पोस्टर ते बघा हो का. म्हणजे मधलेच आहे तर गाभाऱ्यातल्या देवाचं इथं असं लावले तर बघा हो का किती मस्त लावलेत. आणि तिथे एक ना एकदम असं जुनं वडाचं झाड आहे. तेव्हा इथून असं जावं लागते वरी. हे झाड मित्रांनो कशाचं, वडाचं नाही वाटतं, पिंपळाचं झाड आहे. पिंपळाचं झाड आहे ना मामा, हे पिंपळाचं झाड आहे बघा हो का. एकदम छत फाडून वर गेले मित्रांनो हो काही. याच्याच बाजूला का मित्रांनो इकडं बघा साईडला अशा 2 एकदम ही बी जुन्याच मूर्त्या दिसायला तर एकदम आता लय जुन्या दिसायल्यात ही बी. बघा हे कसं कोरीव काम केलेत आणि ही एकदम बघा ना किती बारीक बारीक काम आहे. म्हणजे हे आत्ताच्या ह्याच्यातलं दिसत नाही का बरं की आता मशीननं बी जर करायला गेलो ना हे असं बारीक काम होत नाही मित्रांनो. हे पहिलंच केलेलं आहे काय की होतं. ते बघा मित्रांनो इथं सगळं जे स्वयंपाक वगैरे होतं इथं मंदिरमध्ये एवढा मोठा जे भोग लागते देवाला ती इथूनच जाते सगळा पूर्ण. बघा इथं सगळं काम वगैरे चालू आहे असं. मित्रांनो आपल्यासोबत दादा आहेत, त्याने आपल्याला वरला आता ते जे कुलूप त्याने काढला तर ते दाखवणार आहेत आपल्याला वरला रस्ता. दादा बरे आहो का. हे आहे तर दादा ह्यानेच आपल्याला आता वरलं ती कुलूप. इथं कुलूप होतं हो का. हे कुलूप आता ही जर निघालं नसतं तर आपण वर कसं गेलो असतो. ती तेवढं जुनं झाड आपण बघितलं कसं असतं मित्रांनो. ती काय तर 300-400 वर्ष जुनं आहे म्हणून. चला दादा तुम्ही येणार का. त्याने येतो म्हणालेत नंतर. चला आता आपण वर जाऊन बघू ता. कुलूप लावून जा चल बघा दादा मला, नाहीतरी मलाच कुलूप लावून जातील मित्रांनो. इथून मी चालला खरं वर पण त्याने मलाच कुलूप लावून जातील. चला या मंदिरचा एकदम वरचा भाग बघा कसा दिसायला. आणि ही आहे ती जुनं झाड. 300 वर्ष 400 वर्ष 500 वर्ष मला बी माहीत नाही तेवढं पण कमीत कमी 300 वर्ष, कमीत कमी 300 वर्ष मित्रांनो. एवढं असं हे जुनं हे काही झाड आहे. कसलं झाड आहे बघ मस्त आहे का. असे झाडं तुमच्या इकडं बी आहेत का तिकडं गावाकडं कुठं असं काही कमेंट करा बरं. म्हणजे आम्हाला बी कळतंय ती झाडं बिडं आहेत म्हणून. असे जुने जुने झाडं असलं का किती मस्त वाटतंय बघा हो का. इथून सगळीकडं असं बघलालो का नुसतं मंदिरं दिसालेत. तेव्हा का तिकडं ती जी आहे तिथे एक कळस दिसायला आहे, इथे एक कळस दिसायला आहे. म्हणजे इथं पण मंदिर आहे. इथे एक मंदिर ही आता आपण जिथं आहोत त्या मंदिरमध्ये. इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर. इथं तुम्ही नक्कीच या. आणि कसं बघा की एकदम जुने मंदिर आहेत. तिकडून तुम्ही येऊ लागलो आधी सगळ्यात आधी लागते गणेशजींचं मंदिर. गणेशजीचं झालं की एक जैन मंदिर लागतंय. ते पण जुनं आहे एकदम असं गुह्यारत होतं म्हणून खाली. आम्ही ती व्हिडिओमध्ये घेतलं होतं शूट एकदा. त्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला तिथली बी मंदिरची माहिती भेटेल. आणि पुढं आलो की एक मस्जिद लागते ती बी जुनी आहे म्हणली. 4 फुटाचाच त्याचा पण दरवाजा आहे. जैन मंदिराच्या तिथला पण 4 फुटाचा दरवाजा आहे आणि ते जुनं पण आहे. आणि पुढं आलो की हे लागतंय रामेश्वर मंदिर. कर्जगापांचं पण लागतंय तिथं मध्ये, त्यांचं पण तुम्ही बघू शकता. आणि ह्या दुसऱ्या मजल्यावर ना ह्या झाडाचा एक थोडासा वरचा भाग बी आहे ती बी तुम्हाला दाखवतो. असं जरा डेंजरवणी दिसताले. इथं आले की थोडंसं मला भेव वाटाले. हे बघा हे बघा मित्रांनो हे खालून आले असं पूर्ण. हे बघा आता तिकडं जायला मला थोडं अवघड वाटाले का बरं की छत असं हे बांधले असं जरा वेगळं आहे. हे बघा झाडाला तोडले नाहीत, छत थोडंसं हे केले पण झाडाला तोडले नाहीत. बघा होतं किती मस्त आहे का. ही मंदिरच्या पाठीमागचा परिसर आहे मित्रांनो. इथून असंच बघा हे पूर्ण हो का. हे बघा हे पूर्ण पाठीमागलचा भाग आहे. इथं तुम्हाला दाखवतो हो का. माझं पाठीमागं पण बघा हे कसं दिसायला एकदम असं पूर्ण इथं ब्लॅकिस्ट कलर दिलेला आहे बघा. हे म्हणजे आत्ताचं जस्ट असं हे केलेलं आहे कलर दिलेला आहे. ओरिजिनल धोंड्याला असा नसते कलर. मित्रांनो आपण इथली पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला आज पण आता काही कारणांमुळे आपल्याला जी माहिती देणार होते ना मनोज भैया काळे त्याने गेले तिकडं. आशिष शेलार जे आहेत त्याने इथं आलेत म्हणून लातूरमध्ये तिकडं गेलेत त्याने. त्याचं प्रोटोकॉल असतो काही तिकडं गेले तर त्याने
आणि आता इथली आपल्याला पूर्ण माहिती भेटत नाही. आता आपण इथं परत उद्या येणार आहे. इथं मोठा उद्या रुद्राभिषेक होणार आहे म्हण अशी माहिती भैयाने आम्हाला दिलं. तर त्या रुद्राभिषेकाला आपण इथं येणार आहेत. जे गवळी समाजाचे जे लोक असतात ना त्यांनी इथं कच्चं दूध देतात म्हण त्यांच्या गाई म्हशींचं आणि त्याच दुधानं इथं रुद्राभिषेक होतो म्हण. ते रुद्राभिषेकाला आपण उद्या येणार आहेत. पण इथलं जे आता आपण मध्ये गाभाऱ्यामध्ये बघितलं ती जी प्रतिमा होती त्या प्रतिमेवर असं इथं एक क्रॅक पडला होता. ती क्रॅक पडला कसा आणि काय असं होतं जे असं जुना काय इतिहास होता कोण्या राजाने पाडलं हे आता मी इथं थोडंसं विचारलं भयांना वगैरे तर ते म्हणाले श्रीकृष्णांनी ते वार केलेला होता त्याच्याने हा क्रॅक पडला. तर ते नेमकं काय म्हणून केलं ते कशाचं काय होतं त्याच्या मागची कहाणी काय आहे हे सगळं आपण जाणून घेऊया. आणि बाकीचे पण आणखीन बरेच काही प्रश्न आहेत. ते अश्वमेध यज्ञ झालं होतं त्या यज्ञातला घोडा नेमकं कसं इथं आला होता का आहे काय नाही आणखीन बरेच प्रश्न आहेत छोटे मोठे हे सगळं आपण त्यांना विचारूता. मला पण इथली पूर्ण माहिती नाही आहे. आपण सगळी माहिती भैयांकडूनच घेणार आहेत कारण की मी अर्धवट माहिती तुम्हाला काही सांगणार नाही पूर्ण माहिती सांगणार आहे. आपण त्यांनाच विचारूता मित्रांनो. म्हणजे कसं थोडी मी सांगायला काय नाही मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगू शकतो. पण ही माहिती मला बी असं तेवढं डिटेलमध्ये माहीत नाही आणि कसं करेक्ट माहिती तुम्हाला देणं हेच गरजेचं आहे. माझी जर तुम्हाला दिलेली माहिती जर आवडत असेल ना तरच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाकी आता आपण उद्या परत येऊता आणि त्यांच्याकडून आपण इथली माहिती घेऊता. मित्रांनो आता इथं दुसरा दिवस आम्ही परत एकदा इथं आलो आणि आपल्यासोबत एक छोटासा मित्र आहे. पब्लिक मधली तर घ्या तो काही आपला छोटा मित्र आहे त्याचं नाव काय आहे गौरव ना. गौरव आले ना आपल्या चॅनल मधले सगळे व्हिडिओ बघितले मग आता मला आल्यावर सांगत होतं की भैया तुमचे व्हिडिओ छान आहेत. आणि आपल्यासोबत दादा पण आहेत. दादा तुमचं नाव काय. अरुण गोळेकर. अरुण गोळेकर. अच्छा आता आपल्याला इथं जे अभिषेक आहे आज रुद्राभिषेक आहे मोठा या अभिषेकासाठी जे दूध लागणार आहे ते आणायचं. दादा इथं दूध कुठून आणायचं आपण इथून सगळे गाव भागातले देतात गवळ्याच्या घरी जाऊन घेऊन येतो आपण सगळं दूध. मित्रांनो रुद्राभिषेकसाठी आपल्याला दूध आणायचं. काय करा दादा आपल्यासोबत आहेत देवीदास काळे हे आहे आणि या ठिकाणचा जो आज अभिषेक आहे या मंदिरचा रामेश्वर मंदिरचा या ठिकाणचा जो अभिषेक आहे त्याबद्दल आता सध्या इथून दूध जात आहे. त्या ठिकाणची आम्हाला थोडीशी माहिती पण द्या. खरं म्हणजे हे अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. हे लातूरचं आद्य ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वर मंदिर हे लातूरचं खऱ्या अर्थानं आद्य ग्रामदैवत आहे. पण हे गाव भागात असल्यामुळं काही लोकांना खूपसं परिचित नसल्यामुळं हे लोकांना माहिती नाही. पण या ठिकाणी गाव भागामध्ये प्रत्येक सण हिंदूचे अतिशय उत्साहामध्ये लोक साजरे करत असतात. या लातूर च्या गाव भागामध्ये जी काही आपली परंपरा रूढी परंपरा जुन्या माणसांनी पाडून दिलेली आहे किंवा आपली संस्कृती आहे ती प्रत्येक संस्कृती पाळण्याचं काम या मंदिरच्या माध्यमातून होत असतं. त्याचाच एक भाग म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं वर्षानुवर्ष या ठिकाणी 11 रुद्र अभिषेक भगवान श्री रामलिंगेश्वराला होत असतो. आणि या ठिकाणी गाव भागातून सर्व भाविक आपापल्या परीनं आपल्या घरून दुधाच्या घागरी घेऊन या ठिकाणी मंदिरामध्ये दाखल होत असतात. आणि या दुधाच्या घागरी घेण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की अशी त्याची आख्यायिका आहे की जी लोक सतत 3 वर्ष आपल्या रामलिंगेश्वर भगवान भोलेनाथाच्या या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं 11 रुद्राच्या अभिषेकाला सतत 3 वर्ष येतात त्यांचं कल्याण होतं अशी एक आख्यायिका आहे. आख्यायिकाच नाही तर सगळ्यांचे अनुभव या गावभागातले असे आहेत. त्यामुळं या पद्धतीनं घागरी भरू दुधाचा अभिषेक आज या ठिकाणी होत असतो. अतिशय आनंदाचं वातावरण आजच्या दिवशी राहत असतं. हा त्याचा भाग आहे. अच्छा मित्रांनो आपण यांच्याकडून इथली त्या घागरींविषयी पण माहिती घेतली आणि आणखीन जी दुसरी माहिती आपल्याला माहिती जी अश्वमेध यज्ञाची जी माहिती आहे ते पण आपल्याला काहीच वेळाने ते सांगणार आहे आणि बाकीचं पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. पण भैया साधारणतः हे जे दूध आहे हे किती लिटर असावं असं तुम्ही अंदाज सांगू शकता आम्हाला.
नाही, किमान 500 लिटर 1000 लिटर लोक आपापल्या परीनं, पण कमीत कमी 1000 लिटरच्या 500 लिटरच्या कमी हे दूध नसतं. आणि आज दुधाचा अभिषेक 11 रुद्राभिषेक होत असतो. चला मित्रांनो, आपण पुढली पण माहिती घेऊया आणि आता घागरी वापस मंदिरमध्ये इथून येणार आहेत हे आपण पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी जो प्रसाद बनतो ना, तो आणण्यासाठी आता काही लोक तिकडे जात आहेत. आपण तिथलाही शोध घेऊ का, म्हणजे तिथलंही तुम्हाला माहिती भेटेल की इथला जो रुद्राभिषेक आहे यासाठी प्रसाद कुठून आणतात काय नाही, इथलीही तुम्हाला माहिती भेटेल. आणि आता सध्याला जस्ट घागरी पण आणलेल्या आहे दुधाच्या तिकडे त्या साईडनं. चला मग आता हे प्रसाद आहे का भैया? प्रसाद आहे नाही? अच्छा, तर बघा मित्रांनो, याने आता प्रसाद नेऊन आले तर मित्रांनो, आपण आता बघितलं मधून एक मोठं असं पातेलं इथं बाहेर आणलेलं आहे. त्याच्यामध्ये जे प्रभूंचा जे शिवपिंड आहे त्याच्यावर जे वाहिलेलं दूध होतं ना मित्रांनो, ते होतं त्या पातेल्यामध्ये. आता बघू तर आणखीन मोठा म्हणजे अभिषेक चालू आहे, मोठा अभिषेक चालू आहे असा भव्य स्वरूपाचा. बघू तर आणखीन काय काय होतंय. मित्रांनो, आता काही कारणांमुळे ना भैया बाहेर गेले तर त्याने पण सगळी माहिती आपल्याला इथली डिटेलमध्ये पूर्ण माहिती मला ते सांगून गेले तर जाता जाता. आणि पूर्ण आता इथला जे परिसर आहे ते पण आपण बघून झाला आहे. मी तुम्हाला तिथली पूर्ण माहिती डायरेक्टली सांगणार आहे. तर चला मग मी तुम्हाला आता तिथली पूर्ण माहिती सांगतो. अश्वमेध यज्ञ काय असतं हे सर्व आपण पाहिलंच आहे मित्रांनो. तर आता आपण रामायणामध्येही प्रभू श्री रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केलं होतं, त्यांची थोडीशी काही फुटेजेस आहेत ते आपण पाहूयात आणि म्हणजे तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये हे अश्वमेध यज्ञाबद्दल कळेल माहिती. हे रघुकुल नंदन, यदि आप आज्ञा दें तो एक प्रस्ताव रखूं. कहो. महाराज, अश्वमेध नामक महान यज्ञ समस्त पापों को दूर करने वाला परम पावन और दुष्कर है, अतः आप इसका अनुष्ठान स्वीकार करें. ऐसा प्राचीन वृत्तांत सुनने में आता है कि जब देवराज इंद्र को ब्रह्म हत्या लगी थी तब वे अश्वमेध यज्ञ संपन्न करके ही पवित्र हुए थे. इसलिए आप अश्वमेध यज्ञ का ही अनुष्ठान करें. सौम्य, तुमने अति सुंदर प्रस्ताव रखा है. पूर्व काल में राजा इंद्र जब भगवान शंकर के श्राप से स्त्री बन गए थे तो अश्वमेध यज्ञ का अनुष्ठान करके ही उन्होंने पुनः पुरुषत्व को प्राप्त किया था. इसी यज्ञ के द्वारा इंद्र भी ब्रह्म हत्या के पाश से मुक्त हुए थे. हमें भी इस बात का आभास है कि रावण का वध करने से हम भी ब्रह्म हत्या के दोषी हैं. सुना है कि कुंभोदर ऋषि ने हमारे अन्न भंडार से इसलिए अन्न लेना स्वीकार नहीं किया क्योंकि हमने अभी तक ब्रह्म हत्या का प्रायश्चित नहीं किया है. इसीलिए यदि गुरुदेव आज्ञा दें तो हम अश्वमेध यज्ञ का संकल्प करते हैं. आत्ता आपण फुटेज पाहिली मित्रांनो आणि ते आपण बघितल्यानंतर आपल्याला असं कळालं की इंद्रांनी पण अश्वमेध यज्ञ केलं होतं, प्रभू श्री रामचंद्रांनी पण अश्वमेध यज्ञ केलं होतं आणि त्यानंतर महाभारतामध्ये सुद्धा अश्वमेध यज्ञ झालं होतं.
तर अशाच विविध राजांनी जेव्हा त्यांना चक्रवर्ती राजा बनायची आवश्यकता असते त्यावेळेस ते अश्वमेध यज्ञ करत असतात. अश्वमेध यज्ञाचा मेन उद्देश हा असतो की त्यांच्या राज्याचं विस्तार व्हावा. विस्तार होण्यासाठी जे राजे असतात ते अश्वमेध यज्ञ करत असतात, जेणेकरून त्यांना आणखीन चांगल्या प्रकारे राज्य करता येईल. तर आता आपण पूर्ण कहाणी जी आहे याची हे आपण जाणून घेऊया मित्रांनो. लातूर हे जे आज आपण नाव ऐकतोय हे लातूर 5000 वर्षांपूर्वी लातूरचं नाव लातूर नसून रत्नापूर होतं मित्रांनो. तर हे रत्नापूरचे जे राजे होते त्यांचं नाव मयूरध्वज असं होतं आणि त्यांच्या मुलाचे नाव ताम्रध्वज असं होतं मित्रांनो. महाभारताचं युद्ध संपलं होतं आणि महाभारताचं युद्ध संपल्यानंतर संपूर्ण जे हस्तिनापूरचं जे साम्राज्य होतं ते त्यांच्या ज्येष्ठ भ्रातांना म्हणजेच युधिष्ठिरांना हे सगळं राज्य मिळालं होतं. युधिष्ठिरांनी एक मोठा अश्वमेध यज्ञ केला होता आणि त्या यज्ञाचा घोडा त्यांनी संपूर्ण आर्यावर्तमध्ये त्यांचा राज्य विस्तार करण्यासाठी सोडून दिला होता. तो जो घोडा होता सोडलेला त्या घोड्याच्या पाठीमागं श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघं सोबत गेले होते. ज्या ठिकाणीही तो घोडा जायचा त्या ठिकाणचे राजा त्याची पूजा वगैरे करून त्याला एकतर जाऊ द्यायचे आणि त्यांचं समर्पण त्यांच्या राज्याला करायचे, युधिष्ठिरांच्या राजाला समर्पण व्हायचे. मग तसं जर न होता एखाद्या राजाने जर त्यांना पकडलं तर तो जो घोडा आहे तो घोडा सोडवण्यासाठी अर्जुन आणि श्रीकृष्ण युद्ध करायचे आणि युद्ध झाल्यानंतर तो घोडा सोडवून पुन्हा आणखीन दुसऱ्या राज्याकडे त्यांचा घोडा जात असे आणि तो ज्या ठिकाणीपर्यंत जाईल त्या ठिकाणचं राज्य यांचं व्हायचं. आणि असंच संपूर्ण फिरत तो घोडा आपल्या रत्नापूर म्हणजेच आजच्या लातूरमध्ये येऊन थांबला होता मित्रांनो. लातूरच्या राजाचं नाव होतं मयूरध्वज आणि या मयूरध्वजाच्या मुलाचं नाव होतं ताम्रध्वज. या मयूरध्वजाचा सुद्धा मित्रांनो एक यज्ञ सुरू होता. मयूरध्वज राजा सुद्धा त्यावेळेस यज्ञ करत होता. ताम्रध्वज त्याचा जो मुलगा होता त्याने म्हणूनच याच कारणांमुळे अर्जुनाच्या यज्ञाचा घोडा पकडला. घोडा पकडल्यानंतर अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला त्यांची चुनौती मिळाली. अर्जुनाने आणि श्रीकृष्णाने त्यांच्या चुनौती स्वीकार करून युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि हे युद्ध मित्रांनो 7 दिवस चाललं होतं लातूरमध्ये. मयूरध्वजाचा मुलगा ताम्रध्वज याने अर्जुनासोबत युद्ध केले आणि त्यांच्यासोबत रथावर बसले होते श्रीकृष्ण. यांच्या या युद्धामध्ये हे युद्ध 7 दिवस तर चाललंच होतं, परंतु 7 दिवसाच्या या युद्धामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन ही पाठीमागे हटत नव्हते आणि ताम्रध्वज ही पाठीमागे हटत नव्हता. 7व्या दिवशी मित्रांनो ताम्रध्वजाने अर्जुनाला बाण मारला आणि अर्जुन हे होते ते बेशुद्ध पडले होते आणि श्रीकृष्ण सुद्धा स्वयंलीलेने बेशुद्ध पडले होते, कारण की ते प्रभू होते आणि त्यांना कोणी बेशुद्ध पाडेल अशी इतकी कोणामध्ये सामर्थ्य नव्हतं. ह्या पृथ्वीवर कोणाचंही असं सामर्थ्य नव्हतं. त्याने स्वतःच्या लीलेनं बेशुद्ध पडले होते मित्रांनो. हे सर्व युद्ध झाल्यानंतर ताम्रध्वजाने या यज्ञाचा जो घोडा पकडला होता दरबारात घेऊन गेला आणि जो मयूरध्वज राजा होता याच्या समोर ही सर्व कहाणी सांगितली. जे युद्ध झाला याबद्दल ही संपूर्ण सांगितलं. मी अर्जुनाला बेशुद्ध केला आहे आणि श्रीकृष्णालाही बेशुद्ध केला आहे असं संपूर्ण राजाला सांगितलं. मयूरध्वज राजा श्रीकृष्णांचा भक्त होता आणि त्याने हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनाही फार वाईट वाटलं. त्याने त्यांच्या मुलाला म्हणले, अरे त्यांची तू आरती करून त्यांचा सन्मान करून तू तिथं यांना घेऊन इथं त्यांना घेऊन यायचं, तर याच्या विरुद्ध तू त्यांच्यासोबत युद्ध केलंस, हे फार वाईट झालंय. आता चल आपल्याला आपली चूक सुधारायला हवी. एकीकडे श्रीकृष्ण आणि अर्जुन जे बेशुद्ध पडले होते आता ते बेशुद्धीमधून उठले होते आणि त्यांनी एक लीला करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्थ, या रत्नापूर नगरीचा जो राजा आहे मयूरध्वज हा माझा भक्त आहे. या भक्ताची आज आपल्याला परीक्षा घ्यायची आहे. त्यामुळे मी आता सध्या गुरुचं रूप धरत आहे आणि तू शिष्याचं रूप धर. आपण राजाची परीक्षा घ्यायला जाऊया. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण दरबारामध्ये गेले आणि दरबारामध्ये गेल्यावर त्यांनी राजाला एक दान मागितलं. ब्राह्मण असल्या कारणांमुळे राजानेही ते दान देण्यासाठी परवानगी दिली. ब्राह्मण रूपामध्ये असलेले श्रीकृष्ण यांनी राजाला सांगितले, राजा, मी तुझ्या राज्याकडे येत असताना माझ्या शिष्याला एका मनुष्यवाणीमध्ये बोलणाऱ्या वाघाने पकडले आहे आणि त्या वाघाची अशी अट आहे की रत्नापूर नगरीचा जो राजा आहे त्याच्या शरीराचा एक भाग तुम्हाला करवतीने कापून आणून दिला पाहिजे. जर असं तू केलंस तर मी तुझ्या शिष्याला सोडून देईन. परंतु तो जो राजा आहे त्याच्या डोळ्यातून कसल्याही प्रकारचं पाणी कापताना न आलं पाहिजे आणि त्याच्या शरीराची कसलीही कापताना हालचाल न झाली पाहिजे, तेव्हाच मी ते स्वीकार करेन. आणि हे सर्व कार्य तुझ्या मुलाने आणि पत्नीनेच केले तरच मी ग्रहण करेन. हे त्यांची अट होती. कसं बसं राजाचा मुलगा आणि पत्नी तयार झाले आणि त्यांचं ते शरीर कापण्यासाठी तयार झाले. परंतु ज्या वेळेस ते कापत होते
त्यावेळेस राजाच्या डाव्या डोळ्यातून पाणी आले आणि श्रीकृष्ण म्हणाले ब्राह्मण रूपामध्ये की राजा, तुझ्या आता मी सांगितलेल्या अटीप्रमाणे तुझ्या डोळ्यामधून पाणी आलं आहे आणि मी आता हे तुझं जे दान आहे हे मी स्वीकार करणार नाही. राजा म्हणाले, हे ब्राह्मण, माझा तर फक्त शरीराचा उजवा भागच तुम्हाला हवा आहे, परंतु या डाव्या भागाचा मला काहीही उपयोग होणार नाही, म्हणून या डाव्या डोळ्यातून पाणी आलं आहे. राजाचे हे परोपकारी बोलणे ऐकून श्रीकृष्णांनी त्यांचा विष्णू रूप तिथे अवतरित केला होता आणि पुन्हा राजाचं जे शरीर कापलं गेलं होतं त्याला एकत्रित जोडलं आणि राजाला सांगितलं की मी तुझी परीक्षा पाहत होतो. असं सर्व झाल्यानंतर मित्रांनो, राजानेही त्यांचा घोडा सोडून दिला आणि श्रीकृष्ण त्यानंतर आपल्या लातूरमध्ये 3 दिवस विश्रांतीसाठी होते. आपल्या लातूरमधील अशी एक पुरातन माहिती मी आज तुमच्या समोर आणली आहे. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून मलाही प्रतिसाद मिळेल आणि तुमच्या हे जे सबस्क्राईब आणि लाईक करण्यामुळं आहे, कमेंट करण्यामुळं आहे, मला आणखीन प्रेरणा भेटते आणि मी आणखीन नवीन असे चांगले व्हिडिओ बनवत राहतो मित्रांनो. बरेच जण म्हणतात आपल्या लातूरमध्ये पाहण्यासारखं काही नाही आहे, पण आपलं जे रामेश्वर मंदिर आहे एकदम पुरातन मंदिर आहे, याला तुम्ही पाहू शकता आणि याच्याबद्दल ही जी माहिती आहे तुमच्या मित्रांना पण सांगू शकता. असे जो इतिहास आहे तो मी तुमच्या समोर आणत असतो आणि ह्याच्यामुळे तुमचा GK पण वाढत असेल आणि आणखीन बरीच माहिती मी तुम्हाला येणाऱ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजच्यासाठी फक्त एवढंच आणि तुम्ही असंच मला तुमचं प्रेम देत राहाल, आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहाल अशी आशा आहे मित्रांनो. जय श्री कृष्ण मित्रांनो. बाय.